स्वागत आहे मित्रांनो सिंधुपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये। 8:15 8:30च्या दरम्यान बस पकडले आणि निघालोय आज घोडबंदर रोड हा बघा दिसतोय। रस्त्यातच लागणाऱ्या हॉटेलवर बसवाल्याने गाडी थांबवलेली, पण हॉटेलचं नाव वाचून मला वाटत होतं की आतमध्ये शिरावं की शिरू नये हा प्रश्न पडलेला। नाव बघा काय मित्रांनो, लुटेल। नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आज उदयपूरमध्ये आणि सकाळी आता इथे पोहोचल्यानंतर बघा ओमकार पहिला आलेला होता 5:30 वाजता। त्याने आपलं हॉटेल वगैरे बुक केलेलं आहे आणि आता आपण इथे नाश्ता करायला आलोय। पोहे खातोय। हे बघा इकडे पोह्यामध्ये थोडी व्हरायटी बघायला मिळते। कुठे अंजीरचे दाणे असतात, कुठे राजस्थानमध्ये, तर इकडे हे लोक काय चण्याचं काहीतरी एक चाट बनवून ठेवलाय, तिखट आहे ते त्याच्यावर टाकून थोडा शेव टाकून वरती तो देतोय। तिकडे चहा लिटरली फक्त दुधामध्ये चहा बनवली जाते। दुधामध्ये तो चहा पावडर टाकतोय आणि त्याच्यामध्ये चहा बनवतोय आणि कुल्हडमध्ये देतोय। बघा कुल्हडमध्ये देतोय आणि पितळेच्या भांड्यामध्ये बनवले जाते चहा। आपल्यासोबत चंद्रेश भाई पण आलेले आहेत। चंद्रेश भाई हाय कीजिए। भाई नाश्त्यावर तुटून पडलाय, ढोकला पण मागवलाय। चंद्रेश भाई जलेबी घेणार आहेत। आणि अंकल आपल्याला आता ढोकला देत आहेत। है का ढोकला? अंकल ये कितने का है? 40। चंद्रेश भाई जलेबी घेत आहेत। 100 ग्रॅम जलेबी देत आहेत। जलेबी कैसे अंकल? 50 रुपये 100 आहे। इकडे बघा कचोरी दिसत आहेत आणि ही भजी आहेत आय गेस। त्याच्यानंतर समोसे। चंद्रेश भाईने आपल्याला जलेबी टेस्ट करायला दिली आहे। टेस्ट करूयात। गरमागरम आहे जलेबी। एकदम जास्त गोड आहे जलेबी। आणि इकडे बघा राजस्थानची फेमस कढी कचोरीसाठी दिसते। ही कढी आहे, त्याच्यानंतर गोड चटणी आणि ग्रीन चटणी दिसते इथे। कढी कचोरी राजस्थानची फेमस मानली जाते। ओमकारने कुल्हड चाय पण घेतलेली आहे। कशी आहे टेस्ट? कुल्हड चाय फक्त दुधामध्ये बनवलेली आहे चाय, पाणी ॲड करत नाही। ते बघू शकता इकडे तुम्ही दूध ॲड करताय आणि चहा पावडर आणि कुल्हड चाय बनवताय। मी पण चहा घेतले मित्रांनो, पण कुल्हडमध्ये हे आहे ना एकदम कुल्हडमध्ये ह्या मातीची थोडी टेस्ट येते। म्हणजे आपला जो महाराष्ट्रात मिळतो जो कुल्हड, ते मला वाटतं कुठल्या मातीमध्ये बनवलेले असतात माहिती नाही, पण ह्या कुल्हडमध्ये चहा पितानाच मातीची टेस्ट थोडी येते। म्हणजे एक जरा फील येतो आहे चहामध्ये। हॉटेलमध्ये चेक इन केलेला आहे आपण। ओमकार सकाळी आलेला होता, त्याच्यानंतर मी येऊन येथे थांबलेलो आहे। रेडी झालेला आहे ओमकार, चंद्रेश भाई रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही कामानिमित्त निघतोय बाहेर स्वतः। तर आपलं आता काम झालेलं आहे मित्रांनो। ऑफिस आपल्या कामावरून आम्ही सुटलो आहे आणि आता चाललो आहे फिरायला। तर हे रिक्षावाले काका आपल्याला मिळाले आहेत। आपण उबरमध्ये चेक केलं, त्याच्यापेक्षा आपल्या डिस्काउंटेड प्राईजमध्ये यांनी आपल्याला सांगितलं आहे। तर काही अशी फायदा होतो जर आपण विचारपूस केली तर। आणि आता आपण चाललो आहे एक मॅप, गुगल मॅपवर आपल्याला एक लोकेशन दिसले। और ये क्या खेती है? हां गहू इकडे पिकवले जात आहेत। गव्हाची शेती आहे बघा, गहू आहेत। तर बघूयात आता आपल्याला गुगल मॅप्सवर दाखवलं आहे त्याच्याप्रमाणे किती चांगला आहे प्लेस। तिथे तर दाखवलेलं होतं की सेल्फी पॉईंट वगैरे आहे। गव्हाची शेती इकडे दिसते मित्रांनो बघा। सनसेट व्हायला आला आहे आणि
बघूयात आपल्याला चांगला व्ह्यू मिळतोय का इकडून. ॲक्च्युली ते तलावाच्या बाजूचा एरिया आहे, तर बघूया आपल्याला चांगला व्ह्यू मिळतोय का. खूप असं आतमध्ये वाटतंय जरा मला, हे खेड्यामध्ये टाईप बांधकाम. बाकी सगळीकडे इकडे उदयपूरमध्ये जे आहे हे असं डिझायनर होतं आहे, जे ऑथेंटिक राजस्थानचं जे आहे ट्रेडिशनल डिझाईन टाईप त्यामध्ये होतं आहे. तर इथे आहे प्रताप पार्क. ॲक्च्युअलमध्ये प्रताप पार्कच्या नावाने जे आहे ते भैयांना माहिती नव्हतं. त्यांना फोटो दाखवला, त्याच्यानंतर त्यांनी बोलले ते हां की इकडे जायचं आहे का, तर मग सोडत आहेत ते. बघूयात कसं आहे. सो हिअर वी आर गाईज ॲट प्रताप पार्क. भैयाने आम्हाला सोडलं आहे. बघूयात काय प्रताप आहे या पार्कमध्ये केलेले. इथे काही मुलं फुटबॉल खेळत आहेत. पार्किंग वगैरे आहे, एंट्री. चेंडू गोल असलेल्याचं बोलत आहे ते लोक. गोल आहेत बोलत आहेत. बरीच मुलं खेळत आहेत इकडे. आणि आहे इकडे ओपन जिम मित्रांनो. मुंबईत बऱ्याच ठिकाणी जे फुटपाथवर वगैरे बघायला मिळतं आपल्याला, इकडे पार्कमध्ये लावलं आहे. काही पार्कमध्ये पण आहे इकडे. महालक्ष्मी जाणाऱ्या एरियामध्ये जर आपण बघाल तर तिकडे त्या रोड साईडला पण बघायला मिळतं. रेसकोर्सच्या इकडेच्या एरियामध्ये आहे ओपन जिम. आणि इकडे लिहिलं आहे आय लव उदयपूर. हे बघा मित्रांनो, द आयकॉनिक सगळीकडे असतं आय लव अमुक तमुक. तिकडे आहे आय लव उदयपूर. इकडे ओमकार आपले फोटोग्राफी स्किल्स दाखवताना. हे आपण आपल्या मुंबई किंवा बाकी शहरातल्या पार्कमध्ये मिस करू शकतो. चिमण्यांचा पाखरांचा आवाज इकडे ते मात्र आहे. चिमण्यांची चिवचिव आहे. बाकी डिसेंट एरिया आहे, जास्त काय मोठा नाही आहे. आणि इथे हे लेक, तलाव मोठा आहे. आणि इथून पॅलेस दिसतंय मित्रांनो, जिकडे आपण जाणार होतो. पण भैयांनी सांगितलं रिक्षावाल्या की ते बंद आहे, कारण त्यांचे ओनर आय गेस कोणीतरी होते, त्यांची डेथ झालेली आहे. त्याच्यामुळे हे पॅलेस 2-3 दिवसासाठी बंद आहे. तर तिकडे न जाण्याचा निर्णय जो आपला होता तो योग्य ठरला आहे. नाहीतर तिथे जाऊन पण म्हणजे निराशाच हाती आली असती. तर बदक आहेत का माहिती नाही, पण इथे कुठले तरी पक्षी दिसत आहेत पाण्यामध्ये. हे जे काळे दिसतात आपल्याला, हे बघा. नहीं अभी निकले हैं आसपास. अभी कुछ है आसपास. अभी आसपास नहीं, अब तो दूर ही है. फतेह सागर है, वो क्या बोलते हैं, उधर जाने के लिए बंद हो गया है. पक्का क्लियर है आप? सिटी पैलेस तो बंद है ना. हाँ, कब बाहर से देख सकते हो आप. बाहर जैसे अमरे घाट चले जाओ तो वहाँ बाहर से दिखता है. वो पहाड़ के ऊपर क्या है उधर? वो तो कन्नी माता रोड पे कन्नी माता टेम्पल है उधर. हाँ. तर जाता जाता भैयांना मस्करीमध्ये म्हणालेलो की तुम्ही थांबा म्हणून. तर ते खरंच थांबले आहेत. तर पहिले तर आम्ही पे केलंय, आता बघतोय कुठे दुसरीकडे जायला. सिटी पैलेस का नाइट व्यू. लेकिन अंदर जाने नहीं मिलेगा ना. नहीं अंदर नहीं. अंदर वैसे जाने के लिए अलाउड है लेकिन नहीं वैसे भी नहीं, पूरा बंद है. गेट ही पूरा बंद कर रहा है. नहीं अभी बंद है या फिर बंद ही रहता है? अभी 3-4 दिन के लिए बंद रहेगा, उसके बाद खुलेगा. मतलब और दिनों में रहता है चालू, लेकिन अभी बंद है. हाँ. ऐसा. चलो अभी चलते हैं होटल के तरफ. क्या करेंगे? फतेह सागर जा सकते हो, वहाँ पर भी एंजॉय कर सकते हो. वो कितना दूर है यहाँ से? यहाँ से 6 किलोमीटर. पतसागर. 6-7 किलोमीटर. और वहाँ पे देखने जैसा हाँ? क्या है उधर? खाली घूम लो, पार्क वगैरह पब्लिक आती है शाम को बहुत. कितना टाइम लगेगा वहाँ पे पूरा घूमने के लिए? आपके हिसाब से. फिर भी आप कितना टाइम लगाओ, घंटा लगाओ, 2 घंटा लगाओ, रात को 10 बजाओ, 11 बजाओ. वो आप. मतलब लाइट्स और ये है, मतलब देखने जैसा, रात में देखने जैसा है. व्यू जो है उधर अच्छा. ठीक है, फिर चलते हैं ना वहीं पे. हाँ, क्या कहते हो ओमकार भाई? अंडर सम एक्वेरियम. क्या वहाँ पे ओमकार भाई के चेक करतोय आपल्या मॅप्सवर.
वहाँ पे मच्छी वगैरह दिखता है ना, मतलब रखा हाँ है एक्वेरियम है, फिश का एक्वेरियम। अभी पथ सागर में, हाँ चालू। पथ सागर में हाँ कितना 150 वैरायटी है ना उधर। वो उसका कितना है 150। हे हा पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन येतो. हा ॲक्वेरियम म्हटलं की हा भाई मतलब चहाची तलफ कशी असते तसं आहे याचं. जाऊया. चार्जेस कितने हैं उधर? 200 रुपये। 200 रुपये चार्जेस. क्या इधर जाने का उधर वहाँ तक का अभी 6 किलोमीटर का 200 लोग अभी इधर से लेके आए. वो नहीं है हाँ? राउंड पूरा वो कम से कम 14 किलोमीटर का राउंड है। क्या लेके जाओगे फिर लेके आओगे फिर क्या? आपको तो वहाँ ड्रॉप कर दूंगा, वहाँ से तो दूसरा ऑटो, वहाँ तो बहुत डिस्कशन चाललंय मित्रांनो. वो यहाँ व्यवस्था नहीं इसलिए मैं रुका। समझे नहीं आपको आप? पता था कि ये लोग अच्छा आके म्हणजे जाएंगे. हे असं होतं तर. ये आप तर थोडे जवळ आलोय मित्रांनो. हे थोडं मला मुंबईच्या मरीन ड्राईव्ह सारखं वाटतंय, सगळीकडे असतं. तर हे आहे उदयपूरचं मरीन ड्राईव्ह. हे बघा, इकडे आलोय. तलाव आहे आणि तलावाच्या बाजूने लाइटिंग आणि पब्लिक फिरायला आली आहे इकडे. हा पोलीस पण ठेवले सिक्युरिटीसाठी आणि काही दुकानं जी काय असतातच, गोट्टा वगैरे. बोटिंगची इथे व्यवस्था दिसते. उंट, घोडा गाड़ी वगैरह वगैरह. अमेरिकन भुट्टा राजस्थान में. महाराजा की प्रॉपर्टी सब बन जाएगी। ये कौन से महाराजा? जो आज गए ना अमित सिंह जी, हाँ अभी सारी उनकी प्रॉपर्टी है, दुकानें वगैरह सब हाँ तो बंद है दुकान बनाई। हाँ. तर भैयांनी जसं सांगितलेलं, ज्या महाराजांची डेथ झाली आहे त्यांची ही सगळी प्रॉपर्टी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे हे दुकानं बंद आहेत. पण बरेच पर्यटक मित्रांनो उदयपूरला आलेले दिसतात आपल्याला बघायला मिळत आहे. हे बघा, बऱ्यापैकी पर्यटक आलेले आहेत भरपूर इकडे. आणि ह्या उदयपूरच्या मरीन ड्राईव्हला गर्दी आहे, बरीच दुकानं ते बघायला मिळत आहेत. तर ॲक्वेरियम जसं की आपण तिकडे ठरवलं आहे हे बघायला आलो आहे. आता पहिला ॲक्वेरियम बघणार आहे आणि नंतर मग पाठीमागे चालत येऊ त्या चौपाटीसारख्या एरियामध्ये. फत्ते सागर बोलतायत भैया याला, तलाव. हे थोडं बघून मला ठाण्याच्या तलावबालीची आठवण आली आहे. पार्किंगची सुविधा आहे इकडे, गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत, ते पण मुफ्त आहेत. निशुल्क वाहन पार्किंग, मोफत इकडे गाड्या उभ्या केल्या. 2 व्हीलर वगैरे आहेत आणि 4 व्हीलरची पार्किंग इकडे आहे. बरेच पर्यटक आहेत आलेले. आणि ॲक्वेरियमला अशा प्रकारे आपण पोचलोय. ॲक्वेरियम तर मित्रांनो 166 तिथे दर फलक लावला आहे बघा. तर चंद्रेश भाई बोलतोय की मच्छीची थाली 166 रुपये मी घेईन, 3-4 चांगले चांगले पीस येतील असं चंद्रेश भाईचं म्हणणं आहे. मी त्यांना थांबवलंय. पाठीमागे ॲक्वेरियमवाले कोणीतरी जे आहेत ते मॅनेजमेंटचे आपल्याला बघायला मिळते. कमाई झालेली दिसते भैयाकडे. हे बघा मस्त है। तो भैया गिन लो, पहले गिन लो, ठीक है, हो गया। कितने टाइप के मतलब वैरायटी के हैं? 120 प्लस वैरायटी है, 11 देशों की फिश है। एक्वेरियम यहाँ से लेके सामने रोड तक बना हुआ है, पूरा अंडरग्राउंड है। अंडरग्राउंड है, फुली अंडरग्राउंड। दोनों साइड से एक्वेरियम रहेंगे, बीच में आप चलोगे, डिफरेंट डिफरेंट कलर की फिशेस है। ओके। श्री विष्णू आणि महालक्ष्मींचं इथे बनवलेलं आहे बघा मूर्तीसारखं, आणि इथे आपली तिकीट जमा केली आहे। अच्छा, अब एंट्री इधर करना है ना? एंट्री यहाँ से ना? अशा प्रकारे मित्रांनो ओमकारचं सुरू झालेलं आहे। ओमकार कुठले आहे? हा कुठला मासा आहे?
पैरट हमें पता है। कुठला कुठला? खूप सुंदर सुंदर प्रकारच्या माशांच्या प्रजाती इथे बघायला मिळणार आहेत मित्रांनो आपल्याला. या पिराणा आहेत. मला त्यातली काय एवढीशी माहिती नाही, ओमकारला माहिती आहे. मी तर इथलं वाचून सांगतो तुम्हाला. वेल मेंटेन दिसते इथे बघून तरी. इथे पण आहे हे ओपन. बदक आहेत. ह्याच्यामध्ये काय? कॅटफिश. कॅटफिश. वरती पण खूप सुंदर सजवलं आहे मित्रांनो. हे बघा, फिश आणि कासव. पूर्ण अंडर वॉटर आहे म्हणून सांगितलं आपल्याला तिकडे गेटवर. सॉरी, अंडरग्राउंड. इथे नावं लिहिली आहेत आणि प्रत्येक माशाची आणि ते मासे त्याच्या आतमध्ये आहेत. खूप सुंदर आहे. द व्हेरी फेमस अरवाना. ओमकारच्या म्हणण्याप्रमाणे हे जे फिश आहेत, पॅरट फिश, ते आपला हाताला फॉलो करतात आणि हात ज्या दिशेने आपण फिरवू त्या दिशेने ते मागे मागे येतात. वेल मेंटेन अशासाठी म्हणतो आहे की हीटर वगैरे त्यांनी लावलेले आहेत प्रॉपर आणि त्यांची प्रॉपर काळजी घेतली जाते माशांची या ठिकाणी. हे बघा, अशा प्रकारे स्क्रीन लावलेले आहेत. त्याच्यावर त्यांच्याविषयी मला वाटतं माहिती, थोडीशी वैज्ञानिक नाव वगैरे, त्या पर्टिक्युलर माशाचं नाव आणि ते मासे इथे आपल्याला बघायला मिळतात. हे बघा, खूप सुंदर सुंदर आणि 120 पेक्षा जास्त प्रजाती बघायला मिळणार आहे. हे ऐकून आधी बरं वाटलंय. सगळे तर कमी रेकॉर्ड नाही करणार आहे, पण तरी पण हे बघा, हे खूप मोठे आहे. हाताच्या साईजपेक्षा पण खूप मोठे आहे. ते खूप जास्त मोठे आहे. जायंट गुरामी. नावाप्रमाणे जायंट दिसत आहेत बघा. मोनोसेबी. पार्श्वसंगीत पण एवढं छान लावलंय, असं वाटतंय की हे त्या म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिकवर नाचतायत की काय, असा फील येतोय. ऑस्कर, पाठीमागचा ऑस्कर अक्षरशः स्टॅच्यू झाल्याप्रमाणे आहे. पुतळाच जणू काय, तसाच थांबलाय तो, हलत पण नाही. खूप मोठे मोठे फिश टँक आहेत मित्रांनो इकडे, खूपच मोठा आहे हा. इथे बघा, शार्क्स. हे बघा मित्रांनो, बेटा प्रजातीचा आहे
खूप सुंदर सुंदर प्रकारचे आहेत मित्रांनो. कधी उदयपूरला आलात तर इकडे नक्की भेट द्या. अंडरग्राउंड ॲक्वेरियम जे आहे. क्या सागर का नाम बताया चंद्रज भाई? सागर क्या बोला ये बाहर का जो है? तर जे ॲक्वेरियम आहे इकडे नक्की भेट द्या मित्रांनो. हे बघा, हे राऊंड आहे, गोल. फतेसागर मित्रांनो. तर ह्याच्या शेजारी असणारं हे अंडरग्राउंड ॲक्वेरियम नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे. 166 वर्थ इट वाटत आहेत मला आता. खूपच जास्त मोठा आहे. हे दोन्ही मासे जे आहेत खूप जास्त मोठे आहेत. जवळजवळ 1.5 फूट मला वाटतं असतील. खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. हे बघा, खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. इकडे स्वतः आपण फिश टँकमध्ये गेलो आहे, जणू काय आतमध्ये गेलो आहे असा इथे फील येईल असं बनवलं आहे. आतमध्ये ह्या काचा लावून बाकी आपल्या अवतीभवती जो आहे तो टँक आहे बाकीचा. म्हणजे अक्षरशः आपण समुद्रामध्ये जसं ते स्कूबा डायव्हिंग करतो तशा प्रकारचा फील इकडे येणार आहे. बाजूने आपल्या मासे जाणार. ते मासे सर्व जे आहेत ते हां ना. हे बघा, इकडे पण हे बनवलं आहे, ते जलपरीचं हे बनवलेलं आहे इकडे. हे बघा मित्रांनो, मी आतमध्ये प्रवेश केलाय. खूप छान एक्सपिरियन्स आहे. सुंदर वाटतंय. आजूबाजूला जे आहेत ते मासे आपल्या आहेत आणि जणू का मी समुद्रात आलो. जैवविविधता हे बघा, झाडं वगैरे ही नकली आहेत पण खूप सुंदर वाटते. एवढ्या जवळून पाहायला मिळत आहेत. हे बघा, ॲलिगेटर फिश आहेत मित्रांनो. खूप मोठे आहे, खूप. आता इथे ओंकार उभा राहिला आहे, त्याच्यावरून मला साईज लक्षात येत असेल केवढा मोठा आहे बघा. हे बघा, ह्याच्यातली छोटी आपण बघितलेली होती, मी बघितलेली आहे. आणि ही जी प्रजाती आहे ही पहिल्यांदा बघतोय आम्ही, जरा वेगळी आहे. ह्यावाले आम्ही कुर्ल्याला आम्ही जात असतो कधी कधी, तेव्हा बघितलं आहे. तिकडून एक जो आमच्या घरी जो बेटा आहे तो आणलेला आहे कुर्ल्यावरून. आणि आता ओंकार म्हणतोय की फ्लोरॉन करून कुठला तरी मासा आहे तो आणणार आहे. हे खूप मोठे आहेत. बहुत ही बड़ा है अरवाना. बच्चे खुश हो जाएंगे ना. हाँ देखो ना, छोटी छोटी किती उत्सुकतेने बघते. हे बघा, एक्साइटमेंट बघा त्यांची. हा खूप मोठा सिल्वर अरवाना आहे. हे बघा, ओमकारला त्याने पोच दिली आहे, तो जो व्हिडिओ शूट करत होता तेव्हा. हे बघा, व्हिडिओ जणू काय आपल्याला हा व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला येते बघा. आता खतरनाक 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 वेल मेंटेन आहे. सिल्वर अरवाना आणि त्याच्यासोबत हे कुठले तरी आहेत मासे प्रजाती. मला काय या बाबतीतलं एवढं ज्ञान नाही आहे तरी पण. आणि छोट्या मुलांची एक्साइटमेंट बघा, किती किती सुंदर. जर छोटी मुलं असतील आणि तुम्ही उदयपूरला आला असाल तर नक्की इकडे या. आणि हे एक आहे, ओपन आहे. हे बघा,
आणि बाकी छोटे छोटे तर या साईडला आहेतच, डाव्या बाजूला दोन्ही बाजूंना आहे. इकडे मित्रांनो ॲक्वेरियममध्येच हे काही वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या विक्रीसाठी आहेत. म्हणजे इथून जर का पाहिजे असेल आपल्याला तर हे इयरिंग्स असू देत किंवा बाकी राजस्थानचे जे प्रोडक्ट्स आले ते इथून खरेदी करू शकतो. हे बघा घोडे वगैरे, खेळणी आहेत लहान मुलांची, लाकडाची खेळणी आहेत. हे बघा उंट, हत्ती वगैरे. तर इथून आपण फ्रीज मॅग्नेट परचेस केलेला आहे मित्रांनो. हे बघा फ्रीज मॅग्नेट, उदयपूर. भरपूर सारे आहेत फ्रीज मॅग्नेट, इकडे पण आहेत. हे 3D मध्ये आहेत आणि आपण इथे हे घेतलं आहे उदयपूरचं. प्रॉपर बिल दिलं आहे त्यांनी आपल्याला, GST बिल आहे. तर फिश स्पा पण आहे मित्रांनो. हे बघा फिश स्पा पण आहे अशा प्रकारे. त्याचे वेगळे चार्जेस घेत आहेत ते फिश स्पासाठी. बघा काही पर्यटक घेत आहेत त्याचा आनंद इकडे. आणि हा जो आहे हा फिश जो आहे बघा खूप मोठा आहे बघा, ह्यूज. तर या प्रजातीचा जो आहे तर तिकडे एक मृत आहे तो त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेला आहे. बघा इथे मृत आहे, हा जो आहे तो मेलेला आहे पण त्यांनी प्रिझर्व करून ठेवला आहे. खूप मोठा आहे, ह्यूज आहे. लेंथ आणि हे दिले, डेट दिली आहे आणि त्याला प्रिझर्व करून ठेवलं आहे. तर मी मागे जात होतो मित्रांनो, पण या भैयांनी आपल्याला सांगितलं आहे की ग्लासवाला रेस्टॉरंट आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो. तर आपण पुन्हा जाऊन बघूयात तिकडे. वरती जाऊयात. हां ट्रान्सपरंट आहे बरोबर. हे बघा ग्लास काचेचा आहे आणि रेस्टॉरंट ॲज वेल एज इथे खाली फिश आहे. खूपच छान कॉन्सेप्ट आहे ही मित्रांनो. हे बघा तर इथे ॲक्च्युली शूज काढून ठेवायसाठी तिथे बघितलं असेल तर तिथे ते बघा नोटीस दिसते. तर मी शूज नाही काढून ठेवलेत त्याच्यामुळे मी तर काय वरती जात नाही. पण खूप सुंदर आहे. म्हणजे इथे या अशा रेस्टॉरंटमध्ये बसून जे काय आपल्याला नाश्ता वगैरे करण्याचा जो वेगळा एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही घेऊ शकता. हे बघा मेन्यू वगैरे इथे ठेवलेला आहे, खूप छान आहे. इथे वेगवेगळ्या प्रजातीचे फिश आहे आणि खालचं दिसतं हे बघा. हे बघा पूर्ण ट्रान्सपरंट आहे. दोन्ही काच साईडला काच आहेत, म्हणजे खाली पण काच आहे आणि त्याच्यावरती पण आपल्याला हे इवन ते जे आपले टेबल्स आहेत ते पण फिश टँकच आहेत. हे बघा अदर ॲक्टिव्हिटीमध्ये मग इकडे हे बघा 3D म्युझियम वगैरे असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये ते अशा प्रकारचे 3D फोटोज काढून देतात आणि त्याचे वेगळे चार्जेस आहेत. आणि फोटो वगैरे तर आम्ही काय एवढे शौकीन नाही आहे काढायला, त्याच्यामुळे फोटो वगैरे तर काय क्लिक करत नाही आहेत. आणि बाकी काही जर आपल्याला ॲक्वेरियम रिलेटेड पाहिजे असेल तर इथे त्यांनी ठेवलेलं आहे बघा. हे विक्रीसाठी ठेवलेलं आहे. इथे बघायला मिळतं हे विक्रीसाठी ठेवलेलं आहे त्यांनी. त्या वस्तू पण आपल्याला विकत घेता येतात. हे बघा हे व्हर्च्युअल एक्सपिरियन्ससाठी इथे हे बघा हे VR जे असतात ते ठेवलेले आहे. तर त्याचे पण अदर ॲक्टिव्हिटीमध्ये हे बघा तिकीट काउंटर दिला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते असं डोक्याला लावून ते इथे व्हर्च्युअल रियालिटी जी आहे ते जे काय आहे ते बघायला मिळतं. त्याचे वेगळे चार्जेस घेतात ते. बघा इथे बसले. ॲक्वेरियम फिरून झालं मित्रांनो आणि आता आपण आलो आहे तलावाच्या बाजूचे जो आहे तो एरिया फिरायला, म्हणजे उदयपूरचं मरीन ड्राईव्ह असं मी बोलेल तरी. बरीच पब्लिक इकडे फिरायला आली आहे, फोटोग्राफ वगैरे काढतायत. आणि थोडी जरा जास्त रात्र झाली आहे पण ते खूप चांगला व्ह्यू आहे इकडे. तर मका घ्यायचा निर्णय इकडे होतोय की बॉईल घ्यायचा की इथे हा भाजलेला घ्यायचा निखाऱ्यांवरती. बघा
आजोबा इकडे आहेत. तिकडे भरपूर सेलर अजून पण आहेत, भरपूर दुकान आहेत. पण आम्ही आजोबांना चूज केलं आहे, आजोबांकडून घेतोय. 50 रुपये प्रतिप्रमाणे ते देणार आहेत असं बोलत आहेत. टेस्टिंगसाठी पण त्यांनी दिलं आहे बघा. ते बोलले की पहिलं टेस्ट करा आणि नंतर घ्या. टेस्टिंगसाठी पण दिलं आहे. वो बॉयल कितने का है? वो भी 50 का है और ये भी 50 का ही है. आप कौन सा ले रहे चंद्र भाई? आप तो 2 लोग भुना हुआ ले रहे तो मुझे आप बॉयल दे दीजिए. आपको बोल दे. ठीक है. तर आजोबांचं छोटंसं आहे बघा फक्त. मेहनत करणाऱ्याला आपण त्याचा मोबदला आहे जो तो दिला पाहिजे. तिकडे बार्गेनिंग करून उपयोग नाही. तर बार्गेनिंग सगळीकडे चालणार नाही आहे. जशी मगाशी रिक्षावाल्या बाईबरोबर करत होती तरी पण त्यांना तेवढेच दिलेत. आपण 150 देऊन आलो आहे. आता बॉईल एक काढून देत आहे हे बघा, खूप मोठा आहे. ये भी देंगे तो चलेगा. ये वाला हाँ सभी सेम ही है वैसे. सेम. हाँ सब सेम. मस्त लिंबू मसाला आणि मीठ लावून देत आहे ते बघा भाजलेल्यावरती पण. आणि मला बॉईल दिला आहे. तर मित्रांनो आता आजोबांशी बोलताना माझ्या लक्षात आलं की तिकडे आपण मगाशी बघितलेला अमेरिकन भुट्टा म्हणून बोर्ड बघितलेला. तर हे जे बियाणं आहे त्याची प्रजाती आहे अमेरिकन, म्हणून हे एवढा मोठा आहे. मोठा जे दाणे जे दिसत आहेत तिकडे हे बघा मोठे मोठे. बोलतात की अमेरिकन भुट्टा जो आहे म्हणजे याची ते बियाण्याचे हे आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव अमेरिकन भुट्टा आहे. मतलब कैसे हुआ, मतलब कैसे सागर पत्ते सागर बनाया हुआ है, बनाया गया है. नेचुरल नहीं है. नेचुरल नहीं है ना? पानी की शॉर्टेज भी हो शहर के अंदर, इसलिए इसको बनाया. इसको भी और पिछोला तो भी. पहले पिछोला बना था. हाँ. पिछोला में स्पेस कम था, साइड में ज़्यादा जगह नहीं थी, तो फिर बड़े स्पेस के हिसाब से इसको बनाया. ये राजा महाराजाओं के टाइम से बना हुआ है. तो राजा महाराजाओं के टाइम से ही ऐसे ही बना के रखा गया है. उस समय से बना है. बाकी ये पाल, ये रिनोवेशन वगैरह ये सब बाद में. सड़कें है, ये तो चौपाटी है, ये सब बाद में. पहले खाली तालाब. इधर बॉम्बे पाव भाजी जो है इधर मुंबई के लोग डाले हैं कि इधर के डाले? वो लोकल ही है, मतलब ये मुंबई में काम सीख के आए हैं ना, सीख के आए हुए हैं, कारीगर हैं. और वो पाव भाजी तो सब जगह सेम ही है. बॉम्बे पाव भाजी इसलिए रख लेते हैं ताकि वहाँ उनको आइडिया लगे कि भाई ये आउट ऑफ उदयपुर में, बॉम्बे में, सूरत में कहीं पे काम कर चुके हैं, यूँ वो टेस्ट वहाँ का मिल जाएगा आपको ऐसा. हाँ. कस्टमर को अट्रैक्ट करने के लिए. और बॉम्बे पाव भाजी नाम की शॉप क्या थोड़ी ज़्यादा चलती अगर लोकेशन अगर सही है, इसलिए लोग रख लेते हैं. ये वन में है इसलिए. ये यहाँ का वन में है. गेट है यहाँ पे फतेह सागर का. ये पाल है मॉर्निंग वॉक करने के लिए या ऐसे पैदल घूमने के लिए. इसको फतेह सागर पाल कहते हैं. लेफ्ट में फतेह सागर पाल. वो लाल लाइट जो दिख रही है वहाँ फिश है. हाँ उधर. बारिश का पानी जब लेक भर जाता है तो यहाँ से होते हुए ये नदी में होते हुए बाहर जाता है दूसरे लेक. कौन सा नदी है? ये आयड नदी कहते हैं इसको. आयर नदी. आयड रिवर. यहाँ से शुरू होती है. 15-20 किलोमीटर बाहर एक उदय सागर लेक है. ये सारा पानी उसमें जाता है. हाँ. वहाँ से चित्तौड़, चित्तौड़ से कोटा, कोटा से फिर MP मध्य प्रदेश में जाता है. मध्य प्रदेश में वो जाके कौन से नदी से चंबल मिल में जाती? चंबल में मिल जाती है ना. ये रेड लाइट दिख रही है ऊपर लेफ्ट में बिल्डिंग में. हाँ. ये यहाँ की सबसे ऊंची बिल्डिंग है शहर की. स्काई मरीना नाम है इसका. क्या नाम है? स्काई मरीना. 3 करोड़ रुपए का मिनिमम, 3 करोड़ का एक फ्लैट है. उसके अंदर मतलब एकदम नॉर्मल रेंट 3 करोड़ रुपए. ये कुछ आवारा उड़दम हाँ ऐसा जानवर घूम रहे हैं. ऐसे मरने का उन लोगों का टाइम आ गया होगा. ये कभी कभी जब थोड़ा ज़्यादा टाइम के लिए हॉस्पिटल जाते हैं तो सुधरते हैं. ओके. तो कभी कभी पुलिस इनको अच्छे से बजाती है.
इधर के लोग कैसे हैं? अच्छे लोग रहते हैं कि ऐसे ही? नहीं, यहाँ पीसफुल लोग हैं, लोकल लोग तो। हाँ, बाहर के जो आते रहते हैं ना गांव के थोड़े से या इधर उधर से, वो करते हैं हुड़दंग अगर करते तो। ये लोकल पब्लिक नहीं करते। लोकल पब्लिक अच्छे लोग हैं इधर के ना। यहाँ मतलब माइंड सेट ही वही है, मतलब रिलैक्सेबल लाइफ पसंद करते हैं। राजशाही जिंदगी। बहुत ज्यादा पैसों के पीछे भागते रहना भी पसंद नहीं है लोगों को यहाँ। ये मतलब लॉट ऑफ के चक्कर में भी नहीं रहते हैं। बघा, तुमचं नशीब जर चांगलं असेल तर अशी योग्य माहिती देणारे आपल्याला इकडे काही वेळा मिळतात. आता या रिक्षावाल्या भैयांनी जे आहे ते आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे की कुठले रेस्टॉरंट आजूबाजूला चांगले आहेत. हे कुठल्या तरी वेब सिरीज किंवा सिरियलमध्ये जे ॲक्टर आहेत ना त्यांच्यासारखे दिसतात. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला त्यांचं नाव कमेंटमध्ये सांगा. बघा, त्यांनी बरीच माहिती दिली आहे आपल्याला. आणि इथे उदयपुर का वो दरवाज़ा मतलब जो था ना, सूरजपुर, हाँ उदयपुर का एंट्रन्स इस साइड से हाँ और भी है। हाँ, तर तिकडे जे दाखवलेलं आहे अगर आपण आते हैं तर उदयपूर शहराचा दरवाजा जो आहे म्हणजे जुन्या काळात जे असेल तर तो तिकडे आहे. सूरज पॉल चौराहा जो आहे तो तिकडे. हे बघा, हा तो दरवाजा आहे मित्रांनो, जो मगाशी आपल्याला रिक्षावाले भैया सांगत होते की जो प्रवेशद्वार आहे तो हा आहे, जो की जुन्या काळामध्ये असेल. उदयपूरचा एंट्रन्स जो आहे तो इथून होता, म्हणजे या साईडचा एंट्रन्स या दरवाजाने होता. तो हा दरवाजा आहे बघा. आणि बाकी ठिकाणी भिंत होती असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे रिक्षावाल्या भैयांचं. तर किमान या साईडची तरी. आणि हा दरवाजा आहे आणि त्या सर्व भिंतीच्या आतमध्ये बाकी उदयपूर शहर होतं असं त्यांचं म्हणणं आहे. सो आजच्या दिवसासाठी एवढंच. फर्स्ट डे इन उदयपूर. धन्यवाद मंडळी, थँक्यू.